करण्यासाठी मी माझ्या वडिलांच्या हनुमंत शहाजी कैलास हनुमंत शहाजी यांच्या स्थानात रद्द देत आहे. चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा आणि तरी माझ्या दैवा पार नाही असे असणारे आमचे परमार्थ स्नेही पैलवान प्रवीणदादा घोले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंड सोहळा आज 4 वर्ष झालं या ठिकाणाहून निघत आहे. हे ठिकाण सद्गुरू गोदडू महाराजाचं जन्म ठिकाण आहे आणि यापूर्वी 40 वर्षापूर्वी या ठिकाणावरून वैकुंठवासी पुंडलिक महाराज परीट यांनी कर्जत ते पैठण 40 वर्षे अखंड दिंडी या ठिकाणून काढली. परंतु त्यांच्या निधनानंतर ही दिंडी बंद पडलेली होती आणि तीच दिंडी या प्रवीणदादांनी आज या ठिकाणून सुरुवात केलेली आहे. या दिंडीचं वैभव जर पाहिलं तर न वर्णन करण्यासारखं वैभव आहे. जर समजा तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण आणि तरीच महिमान कळू येईल काय. जर समजा कुणी किती जरी समजा म्हणले की बा ही दिंडी कशी आहे, ती दिंडी कशी आहे, ही दिंडी कशी आहे की तुम्ही आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. म्हणून आमचं सगळ्यांना विनंती आहे, कारण दिंडी आणि ती दिंडी काय आणि ही दिंडी काय, गोदड महाराजाची दिंडी. कुणी कुठं जायचं, कुणी कुठं राहायचं, कुणी कुठं जायचं, कुणी कुठं जायचं नाही, हा ज्याच्याचा प्रश्न आहे. म्हणून कुणी कोणाला काही विनंती करत नाही की बा या दिंडीमध्ये या आणि तिकडे जाऊ नका आणि इकडे येऊ नका असं काही. अनेक वर्षापासून या दिंडीचा सोहळा चालू आहे. त्याही ठिकाणाहून दिंडी गोदड महाराजाच्या समाधीस्थळावरूनही एक दिंडी जात आहे. बऱ्याच वर्षापासून तीही दिंडी कार्यरत होत आहे. त्या दिंडीमध्येही आम्ही पूर्वी होतो आणि आता ह्या दिंडीमध्ये आहोत. शेवटी सेवा सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे. आपल्याला गोदड महाराजाच्या नंतर जन्म मिळाला म्हणून आपण भाग्यवान आहोत. गोदड महाराजांच्या अगोदर जन्म आपला झाला असता तर आपल्याला गोदड महाराज कळाले नसते. आज गोदड महाराज काय आहेत आणि गोदड महाराजांची ताकद काय आहे हे फक्त ज्याला माहिती आहे. गेली 1970 सालापासून आज ताकद 56 वर्षे झाले मी या कार्यक्षेत्रात आहे. अखंड हरिनाम सप्ताह असू द्या, गोदड महाराजाचा जन्म उत्सव असू द्या, गोदड महाराजाचा रथ उत्सव असू द्या, अनेक कार्यामध्ये आणि गेली रामभाऊ धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी जात होती आणि आजही जात आहे. काय आम्ही त्या दिंडीमध्ये होतो, ह्या दिंडीमध्ये आहोत. अशीच सेवा आम्हाला अखंड घडावी आणि आमचा जीव आहे तोपर्यंत सद्गुरू गोदड महाराजांची सेवा घडावी हीच परमेश्वराची प्रार्थना. श्री संत सद्गुरू गोदड महाराज जन्मस्थळ कर्जत हे पायी पैठण दिंडी सोहळा. या दिंडी सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय पैलवान प्रवीणदादा घोले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा पायी दिंडी सोहळा आज 14 वर्षे चालू झालेला आहे. परंतु वारकरी जात असताना, पायी जात असताना किंवा आत्ता सांगितलं की विलास तिकट किंवा विश्वास शिंदे यांनी प्युअर करडीचं तेल आज या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचप्रमाणे महेशदादा तनपुरे यांनी हा सागवाडी रथ दिलेला आहे, पाण्याची सोय केली. परंतु काही जणांचं म्हणणं असं आहे की पायी पालखी सोहळा वारकरी जात असताना त्यांना बलवान यांच्या मार्गदर्शनाखाली फुलात नेणं आणि फुलात आणणं. कारण एक राजा दुसऱ्या राजाला भेटायला जातो. त्या पद्धतीने राजाचं ऐश्वर्य काय असतं त्यामुळे त्या पद्धतीने राजा भेटायला जातो. म्हणून काही जणांचं म्हणणं आहे की असे गेले पाहिजे, तसे गेले पाहिजे, चटणी भाकरी खाऊन गेले पाहिजे, पण बिगर आंघोळीचे गेले पाहिजे. असं काहीच असताना आज या ठिकाणी चांगलं अन्नछत्रही प्रवीणदादा पाटील घोले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 1 नंबर चालू आहे, चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि असाच हा सोहळा पुढं चालू राहा. आज या ठिकाणी पैठणवारीचा जो काही दिंडी सोहळा आहे त्याचं प्रस्थान या ठिकाणी होतं आहे आणि सालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा यामध्ये प्रत्येक गोष्टींचं अतिशय काटेकोरपणे पालन करून एक आदर्श सोहळा महाराष्ट्रामध्ये नावलौकिक ज्या प्रमाणात आता मिळत आहे त्याप्रमाणे एक आदर्श पायी पालखी सोहळा म्हणून याचं कौतुक सगळ्या स्तरांवर होत आहे. आणि म्हणून सर्व वारकरी या ठिकाणी या दिंडीचे आणि सर्वच नियम पालन करून अतिशय चांगल्या पद्धतीने एक आदर्श सोहळा या ठिकाणी कसा होईल हे सर्वच जण प्रयत्न करत असतात.
आणि म्हणून या ठिकाणी आज प्रस्थान होत आहे. मी सर्व वारकऱ्यांना आणि सर्व भाविक भक्तांना सद्गुरू गोदड महाराजांच्या या पायी पालखी सोहळ्यामध्ये येण्यासाठी आणि त्यांना या अतिशय स्वर्गीय अशा वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. हे सोहळ्याचं हे 4थं वर्ष. पहिल्या वर्ष, दुसरं वर्ष आणि गेल्या वर्षी नाथ महाराजांच्या दरबारामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीच्या चांगल्या वातावरणामध्ये, भक्तिमय वातावरणामध्ये हा सोहळा नाथांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जात असतो. आज 2 मार्चला सद्गुरू गोदड महाराजांच्या पायी सोहळ्याचं जन्मस्थळावरून प्रस्थान होणार आहे. प्रस्थान झाल्यानंतर नगर प्रदक्षिणा होणार. नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर या ठिकाणी अजून या पायी सोहळ्याचा मुक्काम असणारे पायी सोहळा या ठिकाणी रात्री आजोळी विसवणार आहे. त्यानंतर उद्या सकाळी म्हणजे 3 मार्चला हा पायी सोहळा नाथ महाराजांच्या भेटीसाठी आणि आतुरतेनं जी भेट झाली पाहिजे, दर्शन झालं पाहिजे, त्या आतुरतेने मार्गस्थ होणार. यावर्षी या पायी सोहळ्यासाठी संत श्रेष्ठ सद्गुरू गोदड महाराजांच्या पायी सोहळ्याला या वर्षी माझा सहकारी, माझा लहान भाऊ महेश तनपुरे यांनी अतिशय भव्य दिव्य असा आणि सागवानी रथ, की जे सागवान राम मंदिराला जिथून सागवान वापरलं तेच सागवानाचा रथ या निमित्तानं आज महाराजांच्या चरणी अर्पण केला जातो. हा रथ बघण्यासारखा आहे. आता रस्त्याने सुद्धा वाटचाल करत असताना प्रत्येक माणूस या रथाकडे सुद्धा महाराजांचं दर्शन घेत असताना रथाचं बारकाईनं रथ पाहणार आहे. हा रथ अतिशय म्हणजे महाराष्ट्रातल्या एक 4-5 ज्या दिंड्या असतील त्या दिंड्यापैकी हा एक महाराष्ट्रामध्ये एक आदर्श असा पायी सोहळ्यासाठी रथ या निमित्तानं कैलासवासी हनुमंतराव शहाजीराव तनपुरे पाटील यांच्या स्मरणार्थ महेश तनपुरे यांनी पायी सोहळ्यासाठी दिला आहे. ते आज त्याचा आपण महाराजांच्या चरणी अर्पण आज या निमित्तानं होणार आहे. त्याच पद्धतीनं या पायी सोहळ्यासाठी जे सर्व भाविक आणि वारकरी आपल्या दिंडीबरोबर असतात, या सगळ्या भाविकांना की खऱ्या अर्थानं आपण तेल आज बाजारामध्ये जर पाहिलं तर अनेक ठिकाणी आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं तेल आपल्याला मिळत नाही आणि त्याच्यापासून शरीराला अपाय होण्याचा संभव आहे. मग हे लक्षात घेऊन माझा दुसरा सहकारी आणि माझा लहान भाऊ विलास निकत, आदर्श सरपंच आंबेजळगाव, आणि दुसरा माझा भाऊ विश्वास शिंदे, सापडगावचे माजी उपसरपंच, या दोघांनी दिंडीला जेवढं पण तेल लागणार आहे ते सगळं प्युअर करडीचं तेल या निमित्तानं वारकऱ्यांसाठी या दिंडी सोहळ्यासाठी देण्याचं काम केलं. आपल्या शेतामध्ये 8-10 एकर करडी फिरून त्या माध्यमातून दिंडी सोहळ्यासाठी या दोघांनी अतिशय मोलाचं योगदान दिलं की जेणे आरोग्य आपल्या वारकऱ्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, त्यांना कुठला त्रास झाला नाही पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं या दिंडी सोहळ्यामध्ये अशा पद्धतीने केलं जातं. तुम्ही आता इथं पाहिलं असेल किंवा तुम्हाला तुमच्या कॅमेऱ्यातून दिसणार तर अतिशय मोठ्या प्रमाणात लागते आणि मग सगळ्या वारकऱ्यांना पाण्याच्या माध्यमातून आजार होण्याचा संभव असतो. हे लक्षात घेऊन कुठल्याही वारकऱ्याला पाण्याच्या माध्यमातून आजार होऊ नये, वारकरी आजारी पडू नये यासाठी सुद्धा या ठिकाणी महेश तनपुरे यांनी संपूर्ण दिंडीच्या वाटचालीमध्ये आणि पैठण नगरीमध्ये जे 3 दिवस आपण असतो तेवढ्या दिवसाचं सगळं बिस्लरीचं पाणी या निमित्तानं सगळ्या वारकऱ्यांना शुद्ध पाणी सुद्धा त्या निमित्तानं दिलं जातं. आजचं प्रस्थान होत असताना दिंडी सोहळ्याबरोबर अनेक मंडळी या निमित्तानं सहभागी होणार. आज जरा होळी असल्यामुळं आणि होळीचा आज दुपारी होळी न झाल्यामुळं जरा थोडंसं प्रस्थानला उशीर झाला. त्यानंतर आता प्रस्थान झाल्यानंतर या दिंडी सोहळ्यामध्ये नाथषष्ठीच्या निमित्तानं ज्यावेळेस आपण पोहोचतो आणि नाथषष्ठीचा जो सोहळा आपला असतो, नगर प्रदक्षिणा असते, ती नगर प्रदक्षिणा पाहण्यासाठी पैठण शहरातील हजारो भाविक, हजारो नागरिक या निमित्तानं सद्गुरू गोदड महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आणि हा पायी सोहळ्याची नगर प्रदक्षिणा पाहण्यासाठी पैठण नगरीमध्ये सुद्धा आतुरतेने आपली वाट पाहिली जाते. पैठण नगरीमध्ये सुद्धा आज जसं प्रस्थानला आपण कर्जत शहरामध्ये रांगोळी काढतो त्याच पद्धतीनं पैठण नगरीमध्ये सुद्धा
आपल्या प्रदक्षिणा मार्गावर पूर्ण रस्त्यांवर रांगोळी असते, फुलांचा सडा असतो, वरून अत्तरसुद्धा या निमित्तानं त्या शहरावर त्या नाथ महाराजांच्या दरबारामध्ये शिंपडलं जातं. आणि मग हा सोहळा अतिशय दिमागदार पद्धतीनं, जसं सद्गुरू गोदड महाराज ऐश्वर्य संपन्न, त्याच पद्धतीनं नाथ महाराजसुद्धा ऐश्वर्य संपन्न. आणि मग हा सोहळासुद्धा ऐश्वर्य संपन्न असायला पाहिजे, तो भक्तीच्या माध्यमातून असायला पाहिजे. आचारानं, विचारानं, संस्कारानं आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे नामारोळ या निमित्तानं झाला पाहिजे. की नामस्मरण दिंडी चालू असताना 1 मिनिटसुद्धा बंद नसायला पाहिजे. मग अशाच पद्धतीची आपली वाटचाल आपण अनेक इथून पाठीमागच्या कालखंडामध्ये आपण सुद्धा सगळ्यांनी पाहिलेल्या दिंडी असतील, देवगडची दिंडी असेल, जंगली शास्त्रींची दिंडी असेल, आणि या दिंड्यांचा आपण आदर्श घेतला आणि त्या आदर्शाप्रमाणे आपण आपली वाटचाल अतिशय भक्तिभावानं चालू आहे. आज परिस्थिती 4थ्याच वर्षामध्ये आपल्या सद्गुरू गोदड महाराजांच्या पायी पालखी सोहळ्याचं सुद्धा आदर्श घेण्याचं काम आता इतर दिंडीवाले करायला लागले. आणि त्या पद्धतीची वाटचाल अतिशय दिमागदार पद्धतीनं, अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये हा सोहळा नाथ महाराजांच्या दिशेनं उद्या सकाळी 8 वाजता इथून उद्याचं प्रस्थान या निमित्तानं दिंडीचं होईल. सर्व वारकरी, सर्व सहकारी, सर्व म्हणजे आता हे सगळे सद्गुरू गोदड महाराजांचं कुटुंब आहे. आणि या कुटुंबाच्या माध्यमातून वारी करत असताना, दिंडी करत असताना सद्गुरू गोदड महाराजांची महिनावारी पैठणची आपण चालू केली. ही वारीसुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात, प्रत्येक वारीला या निमित्तानं 40-50 जण इथून वारीसाठी जातात. वारीला जात असताना सुद्धा अनेक जण वाऱ्या करतात. पण सद्गुरू गोदड महाराजांची वारी सुद्धा एक वेगळ्या पद्धतीची वारी. आपण अनेक जण वारीला जात असताना जीपमध्ये याच्यात आपण 5 जण 10 जण मिळून जातो. पण त्या पद्धतीने न जाता तिथं एकदा आरती झाली आणि टेम्पोमध्ये बसल्यानंतर ज्या ठिकाणी जेवणाचा थांबतात तिथंच फक्त भजन बंद होतं. त्यानंतर परत येऊन आपण गाडीत बसलो की परत नाथ महाराजांच्या तिथं जात असताना गंगेचं पूजन करून नाथांच्या नगरीमध्ये, नाथांच्या मंदिरामध्ये विण्यासहित, टाळ विना पकवासहित हा वारी सोहळा असतो. महिनावारीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या या सगळ्या भाविकांनी केली. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं महिनावारीसुद्धा अजून मोठ्या प्रमाणात 100 माणसंसुद्धा, 100 वारकरीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये या महिनावारीला सुद्धा असणार आहेत. आणि म्हणून की नाथ महाराजांचं आणि सद्गुरू गोदड महाराजांचं जे नातं आहे ते नातं गुरु शिष्याचं नातं आहे. आणि संत सद्गुरू गोदड महाराजांनी आपल्या सगळ्यांना, पंढरपूरची आपल्याला वारी नाही, पंढरपूरला आपण दिंडी न्यायचा अधिकार नाही, पण खास महाराजांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून सांगितलं, चला जाऊ पैठणाशी, स्नान करू त्या गंगेशी, आहे एक नाथ ऋषी त्यांच्या घरी पाणी वाशी. आणि म्हणून महाराजांनी हा अभंग का लिहिला तर आपल्या सगळ्या भक्तांना हे कळलं पाहिजे की आपल्याला नाथ महाराजांच्या नगरीमध्ये आपण गेलं पाहिजे, नाथांचं आपण दर्शन घेतलं पाहिजे. आणि त्या माध्यमातूनच ही वाटचाल पुढे नेण्याचं काम आम्ही या निमित्तानं करतोय. हा पायी पालखी सोहळा या निमित्तानं गडावरूनच, म्हणजे जन्मस्थळाहूनच वैकुंठवासी पुंडलिक महाराज परीख यांनी खऱ्या अर्थानं हा सोहळा चालू केला होता. आणि तो सोहळा स्थगित झालेला सोहळा आपण पुढं चालू करतो. Vamos